मला सांग, इतक्या मालिका केल्या आतापर्यंत आणि ना ते स्वरूप तू बदलताना बघितलंस. मेकअप रूम मधल्या गप्पाही बदलतात, ते ग्रुप आपला तो नसतो, वेगवेगळ्या सिरियलमध्ये वेगवेगळा ग्रुप बनतो, पण आवर्जून ही व्यक्ती ना सेटवर खूप उत्तम जेवण आणायची किंवा डेडिकेशनला मानलं की उठून स्वयंपाक करायचा आणि खाऊ घालण्याची जी पद्धत आहे, म्हणजे जी आवड आहे, अशी व्यक्ती कोण होती? मीच आहे बहुतेक. कारण मला आठवतं तेव्हापासून, म्हणजे आता सुकन्यातही होती, पण सुकन्यातही तेव्हा एवढं ते डबा वगैरे असं अशी सिस्टीम तेव्हा नव्हती. तेव्हा सेटवर या, सेटवर खा, थोडासा छोटासा एक तिचा डबा असायचा. आता मी सुकन्याताईचं खूप ऐकते की ती किचन घेऊन फिरते. हा, म्हणजे सगळा स्टोव्ह बी तेव्हा हो, ते हो. काही नव्हतं. पण येस, जुळून च्या सेट पासून ते ऍक्च्युली हा. मला कळायला लागलं हा. की ही खूप काय काय करते, तिकडे उभं राहून खिचडीच बनव. कारण जुळूनच्या सेटवर एक एक सगळे खवय्येच खवय्ये होते, होते. त्यामुळे लोकेशही उभा राहायचा, मग कधी डॉक्टर उभे राहायचे, गिरीश तर ते सगळेच ते खाण्याच्या बाबतीत. त्यामुळे तेव्हापासून मी ऐकलंय सुकन्याताईचं. आता मी इतकी वर्ष तिच्याबरोबर काम केलं नाहीये, त्यामुळे ते माहिती नाही. पण माझ्या सेटवर म्हणशील तर माझी पूर्ण एक बास्केट असते. तू शुभवीची बास्केट बघितली, तशीच माझी बास्केट असते की 11 वाजल्यापासून जे मी खायला सुरुवात करते का 12 ते 8 जे माझी विंडो आहे. सो सकाळचं एक फळ, मग जेवण, मग संध्याकाळचा एक स्नॅक्स काहीतरी, आणि मग डिनर. कारण 7-7:30ला मी तिकडेच डिनर करते, त्यामुळे माझं ते सगळं असतं. आणि मी कधीच ते माझ्या पुरतं घेऊन जात नाही. ते बरोबरच्या 4 जणांना तरी पुरेल एवढं असतं. दुसरी मेमरी म्हणजे अशोक मामा. अशोक मामांचा डबा, एवढा मोठा डबा आहे, ऑथेंटिक वाला तो. 4 पुडाचा तो डबा, आणि ते एवढेसे नसतात, ते एवढे मोठे डबे असतात. सो निवेदिता ताई पूर्ण खच्चाखच भरून डबा देते. मग एखादा फोन यायचा अशोक मामांच्या सेटवर, उद्या डबा आणू नका, का तर घरनं चिकन येतंय, मग चिकन, आंबोळी, भात असा प्रॉपर. सो असं म्हणायचं असेल तर हे 3 नावं मला आठवत आहेत की ते असा प्रॉपर डबा घेऊन येतात आणि मग आपण रेलिश करू शकतो ते जेवण. असं पण नंतरचे सीन व्हायचे की आराम? नाही, व्हायचे व्हेरी मच व्हायचे. कारण मामा म्हणायचे चला 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 चला, आळस यायच्या. चार्जअप असायचे यार, म्हणजे हॅटस्टॉप आहेत खरंच. ती थोडी तरी एनर्जी आपल्यामध्ये आली तर खूप होईल आपल्याला.